प्रशांत जगताप यांनी मवियासोबत जायची भूमिका आपली जाहीर करून टाकलेली आहे महापालिकेमध्ये. पण मधनातनं सातत्याने अशा बातम्या येतात की पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, त्याच्या बैठकाही स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या आहेत. मग त्याच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गेले, त्यांना विचारणा केली जाते. आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत. इतर काही पदाधिकारी म्हणतात तर त्यांची भूमिका, पण अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका आपण त्यांना विचारली पाहिजे. काय चाललंय काय नेमकं? मुळात ह्या ज्या काही बातम्या, ह्या बातम्यांमध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. कारण की शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्याने, आदरणीय पवारसाहेबांचा किंवा आदरणीय सुप्रियाताईंचा एक कट्टर कार्यकर्ता या नात्याने मला जे काय एकूण चर्चा करण्याचे अधिकार दिलेत किंवा जे काय माझी आणि नेत्यांची जी चर्चा आली मागच्या 2.5 महिन्यामध्ये साधारणतः पवारसाहेबांच्यावर माझी 4 वेळा चर्चा आली. साहेबांनी प्रत्येक वेळेस महाविकास आघाडीच्या संदर्भात तुमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाबरोबर चर्चा चालू आहे की नाही याची विचारणा मला केली. मी त्या संदर्भामध्ये मागच्या भेटीमध्ये साहेबांना विचारलं सुद्धा की या संदर्भात पुढे काय, तर साहेब म्हणजे आपल्याला महाविकास आघाडी होऊनच जायचं आहे. आदरणीय सुप्रियाताई ज्या आमच्या नेत्या आहेत त्यांच्याशी मी कंटिन्यू या संदर्भात कम्युनिकेशन करत आहे. त्यांनी पण आपल्याला क्लिअर सांगितलं की आपल्याला काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवायचं नाही, आपल्याला त्यांच्याबरोबर जायचं आहे. किंबहुना मी मनसेच्या संदर्भात पण काही प्रश्न विचारले, पण तो राज्यस्तरावर जो काही निर्णय होईल तो आम्हाला पुण्यात मान्य करावा लागेल. या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला काही सूचना आहेत. त्याच्यामुळे मनसेबरोबरची युती आज काय आघाडी काय या संदर्भात आज काय फायनल नाही. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही या शहरामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे, हे निर्विवाद सत्य. म्हणजे बातम्या कोण पेरते? दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका होतात गुप्त बैठकीला, माजी महापौर हजर राहतात, दोन्ही बाजूकडचे कोण आहेत? नाही, या ठिकाणी कोण हजर राहतंय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. अशा प्रकारचा कुठलाही अधिकार प्रदेश स्तरावरून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्यकारिणीच्या स्तरावर कुठल्याही प्रकारचा असा कुणालाही असं काम पण दिलेलं नाही, कुठली जबाबदारी पण दिलेली नाही. ते जर करत असेल तर त्यांचा वैयक्तिक विषय आहे. याच्यामध्ये कुठला प्रत्येक पक्षातल्या एखाद्या नेत्याला असं वाटतं की बाबा समविचारी सोडून दुसऱ्या कुठल्या तरी पक्षावर आघाडी करा. पण जे कार्यकर्ते म्हणजे हा राज्यातल्या आमच्या युनिटमधला सगळ्यात सर्वाधिक आकडा आहे की आज अखेर माझ्याकडे 252 अर्ज, 165 जागेकरता 252 अर्ज शुल्कासहित आले. म्हणजे अनामत रक्कम अशी नॉन रिफंडेबल. चर्चा कोण करते राष्ट्रवादीसोबत? नाही, या ठिकाणी मला माहिती नाही. दुसरा गट करतोय तुमचे राष्ट्रवादी, दोन दुफळी निर्माण झाली दिसतंय आम्हाला. ते आमच्या पक्षात अशी दुफळी नाही, 2 गट नाहीत. काही सिनियर लीडर असतात शहर स्तरावरचे ज्यांना असं वाटतं की जुन्या आठवणीनं पुन्हा एकदा उजाळा द्यावा, पण त्या उजाळा देण्याच्या नादामध्ये हे जे आत्ताचं शहराचं युनिट आहे हे संपणार नाही याची काळजी घेण्याचं काम मी तरी करणार. त्याचं कारण आहे की खूप वाईट आणि संघर्षाच्या काळामध्ये 2 जुलै 2023ला हे कार्यकर्ते सर्व जातीय सर्व धर्मी इथं थांबले. त्यांनी कुठल्या प्रकारची भीती न बाळगता आदरणीय पवारसाहेबांची, आदरणीय सुप्रियाताईंची इमानीद्वारे साथ दिली. त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम प्रशांत जगताप नक्की करणार आहे. तुमची झाली भूमिका पुरोगामीत नव्हतं, पण आम्ही जी माहिती आमच्यापर्यंत येते त्याच्यात भूमिका अशी सांगितली होती की पवारसाहेबांचं काही नाही, ते म्हणते स्थानिक पातळीवर ठरवा. ताईंचं काही नाही, तेच म्हणतात स्थानिक पातळीवर ठरवा. अजितदादा तर म्हणले आम्ही बैठकानंतर ठरवू. मग चाललंय काय? बघा, पवारसाहेब किंवा सुप्रियाताई हे या शहरातून किंवा या जिल्ह्यातून राज्यावर आणि देशामध्ये एकूणच राजकारणातून समाजकारणामध्ये गेलेत. मला खात्री आहे की पवारसाहेबांचा जो पुरोगामी चेहरा आहे, सुप्रियाताईंचा जो पुरोगामी चेहरा आहे, त्यांच्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं अनुचित होणार नाही. एखाद्या राज्यातल्या एखाद्या शहरामध्ये जे छोटं शहर आहे, कोल्हापूरला झाले त्या कोल्हापूरमध्ये झालं ना. मी पुन्हा एकदा सांगतो, गड इंग्लजमध्ये जे झाले एका गटाने केले. मी परत एकदा तुमच्यावर ऑन कॅमेरा जबाबदारी सांगतो, ज्या ठिकाणी पक्ष बांधणीच झाली नाही, ज्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी कोरमच झालं नाही, पुढं त्या ठिकाणी कार्यकर्तेच उभे केले गेले नाहीत, त्या ठिकाणी 2-5 कार्यकर्ते असल्यामुळे त्या ठिकाणी हातमिळवणी झालेली आहे. पण त्यांची हातमिळवणी म्हणजे पक्षाची हातमिळवणी नाही. समजा वर्ण आदेश आला साहेबांचा, ताईंचा की दादांचं की नाही दोघं राष्ट्रवादीने एकत्र लढायचं, मग प्रशांत जगतापांची भूमिका काय? मुळात अशा प्रकारचा आदेशच येणार नाही. आणि तसा आदेश जर आला तर मी आपल्या साक्षीने समस्त मीडियाला, या राज्यातल्या लोकांना, माझ्या पक्षाला पण सांगेल की 2 जुलै 2023ला जे काही अजितदादांनी निर्णय घेतला त्यावेळेस दादांचा एक विश्वासू कार्यकर्ता मी होतो. त्यावेळेस पण दादांच्याबरोबर कुठल्या प्रकारचा माझा वैयक्तिक वाद, स्पर्धा किंवा दुश्मनी नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. आम्ही फक्त पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ आणि एकूणच महान योद्ध्याच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला, पुरोगामी चळवळीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दादा आज महायुतीमध्ये राहून या पक्षावर जर आघाडी करणार असतील आणि या निवडणुकीपुरती करणार असेल तर मात्र आम्ही ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिकेला हरताळ फासण्याचा आहे. आजही दादांबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण असं जर झालं तर माझ्या दृष्टीने मी राजकीय प्रवास हा काही क्षणाकरता थांबवा हा माझा निर्णय राहील. आता काही लोक म्हणतात की प्रशांत जगताप अडथळा ठरतात दोन्ही राष्ट्रवादीची युतीत. असू शकतं, असं कोणाला काही असं कोणातरी वाटू शकतं. पण ज्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र या पक्षाला वेळ दिला आहे, ज्यांनी वाईट काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये फिरून कार्यकर्ते जोडले, नवीन कार्यकर्ते आणले किंवा जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणून त्या ठिकाणी संघटना बांधायला लावली,
तो कार्यकर्ता या ठिकाणी देशोधडीला लागणार नाही याची काळजी घेण्याचं काम मी नक्की पुन्हा एकदा विचारतोय, कारण तुम्ही खूप गंभीर स्टेटमेंट केलंय. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले शहर पातळी पुणे शहर, तर तुम्ही थांबणार तुमचा राजकीय प्रवास, काय भूमिका काय? नाही, याच्यामध्ये माझं म्हणणं परत एकदा सांगतो की दोन राष्ट्रवादी एकत्रित येत असतील तर तो वरिष्ठांचा निर्णय. तर वरिष्ठांचा निर्णय घेण्यापासून मी अडवणारा कोणीच कार्यकर्ता नाही. शेवटी एखादं कुटुंब किंवा दोन पक्ष काही गोष्टींकरता एकत्रित असेल तर माझी स्वतःची पात्रता खूप छोटी आहे. त्यामुळे मी त्यांना अडवेल किंवा इशारा काय देईल अशा प्रकारची माझी स्वतःची मानसिकता नाही. पण माझ्यासारखा कार्यकर्ता काय करेल तर आम्ही कुठल्याही स्वार्थाविना अगदी छातीवर गोळी लागणार आहे ही खात्री असून सुद्धा आम्ही पवारसाहेबांच्याबरोबर राहिलो. त्याच्यामुळे या निर्णयाला विरोध न करता आपण आपल्यापुरतं आपलं राजकारण थांबवावं आणि काळाच्या ओघामध्ये नव्याने काय करायचं आहे याचा निर्णय घ्यावा असं नका, माझी ती मानसिकता राहील. पण मला खात्री आहे भावनिक इशारा आहे? भावनिक इशारा बिलकुल नाही. पवारसाहेबांच्यावर आम्ही वेड्यासारखे प्रेम केले. साहेबांसाठी आम्ही अशा काय नाही का म्हणजे कर्तबगारी करून दाखवल्यात किंवा अशा प्रकारचं नाही का या ठिकाणी धाडस करून दाखवलं की त्या ठिकाणी असल्या प्रकारच्या निवडणुकांमधल्या आघाड्या किंवा त्याच्यामधलं यश अपयश हे खूप छोटं आहे. त्याच्यामुळं माझं स्वतःचं असं स्पष्ट मत आहे की पवारसाहेबांचा पुरोगामी चळवळीचा 68 वर्षाचा प्रवास आहे. पवारसाहेब त्यांच्या एकूणच राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये असा एखादा छोटा क्षुल्लक नका निर्णय त्यांच्या स्वतःच्या शहरात घेणार नाहीत आणि घेतला तर त्याच्याशी पवारसाहेबांचा संबंध बिलकुल नसेल. कदाचित पक्षातल्या नाही का त्या ठिकाणी तिसऱ्या चौथ्या दोन गट झालेत मान्य करतो तुम्ही? बिलकुल गट नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, आमच्यातली एखादी व्यक्ती आहे ज्यांना या ठिकाणी कदाचित टाइमपास म्हणून कदाचित त्या ठिकाणी स्वतःला बरं वाटावं समोरच्याला बरं वाटावं म्हणून असला उद्योग सुचत असेल पण त्याचा अर्थ पक्ष नाही. अशा व्यक्तींनी ज्यांना शेवटी आम्ही राजकीय त्या ठिकाणी हजारोचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते आहोत ज्यांची तशी नाळ जोडलेली आहे ते अशा प्रकारचे निर्णय घेणार नाहीत. पण ज्यांना कदाचित या ठिकाणी अशा शेकडो कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर नसेल ते मात्र करतील. पण तशा प्रकारचं कुठलंही व्यक्तिमत्व माझ्या पक्षात नाही आणि असेल तर कुणी जर गमतीने करत असेल तर ते फार गांभीर्याने घेऊन असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ते प्रशांत जगताप यांनी अगदी भावनिक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. बघूया आता पक्ष नेतृत्व यांच्या भूमिकेची दखल कशी घेता येते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फोंदे, झी मीडिया, पुणे.